योजनेयात्रेच्या सर्व प्रेक्षक आणि अंगणवाडी सेविका भगिनींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे. नवीन परिपत्रक जाहीर झाले असून अंगणवाडी सेविका मानधन सुट्टी संदर्भात महिला व बालविकास विभागाकडून सुट्टी मंजूर करण्याबाबत एक परिपत्रक आलेलं आहे. तर सध्या कडाक्याच्या उन्हाळ्याची सुरुवात होत असताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे उन्हाळी सुट्टी नक्की कधी मिळणार आहे आणि सोबतच रखडलेल्या मानधनाचं काय होणार आहे. तर महिला व बालविकास विभागाने नुकतंच एक महत्त्वाचं इथे परिपत्रक देण्यात आलेलं आहे. महत्त्वाचा जो पत्र देण्यात आला आहे, ज्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन वेळापत्रक, सुट्टीच्या काळातील मानधन आणि इतर अटींची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती तुम्हाला सुटणार नाही. तर लक्षात घ्या, जिल्ह्यानुसार इथे महाराष्ट्र राज्याचे जे तापमान आहे तुम्ही पाहू शकता. जे विदर्भ आहे, सर्वाधिक तापमान जे पारा 40 डिग्री ते 43 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये 37 डिग्री ते 40 डिग्री आहे. असं उन्हाचं तापमान इतकं वाढलेलं आहे, तरीसुद्धा अंगणवाडी सेविकाताईंना जनगणनेचे काम दिलेलं आहे. त्याच्यानंतर इलेक्शन असो, निवडणुका असो, प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविकाताईंना इथे काम करावंच लागतं. तर जे नवीन परिपत्रक आलेलं आहे, वेळापत्रक आलेलं आहे, त्यानुसार इथे उन्हाळी सुट्टीचे वेळापत्रक आणि नियम संदर्भात आपण सर्वात आधी बोलूयात. तर सर्वात आधी या सुट्टीबद्दल आपण एक नवीन शासन निर्णय किंवा परिपत्रक म्हणू शकतो. त्यामध्ये जे ठराविक कालावधीसाठी उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, त्या संदर्भात आपण माहिती पाहूया. हे जिल्हा परिषद बीड महिला व बालविकास विभागाकडून आलेलं एकात्मिक बालविकास सेवा योजना अधिकारी यांच्याकडून विषय तुम्ही पाहू शकता. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना सन 2026-27 या वर्षातील उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यासंदर्भात हा विषय असणार आहे. बघा, तुम्ही पाहू शकता, आता ऊन इतकं वाढलेलं आहे. प्रत्येक जनगणनेचं काम असू द्या किंवा FRSचं काम असू द्या, THRचं काम असू द्या, अंगणवाडी सेविकाताईंना करावं लागतं. त्यासाठी आंदोलनसुद्धा पुकारलं आहे व अंगणवाडी सेविकांकडून हे तीव्र पद्धतीने विरोधसुद्धा करण्यात येत आहे की आम्ही हे काम करणार नाही. तर कालावधीसुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना 2026-27 या वर्षातील उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबत. तो उपरोक्त संदर्भात पत्रकाने दिलेल्या सूचनानुसार सन 2026-27 या वित्तीय वर्षात एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत ग्रामीण बालविकास प्रकल्प कार्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 2026-27 या वर्षात पुढील नमूद कालावधीकरिता मदतनीस यांना 15 दिवस व सेविकांना 15 दिवस याप्रमाणे उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे. तरी ते 15 दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात येत आहे सांगितलेलं आहे. तर इथे जे दिनांक देण्यात आलेले आहे की आता कधीपासून सुट्टी मंजूर करण्यात येत आहे ते सुद्धा आपण पाहूया. ही सुट्टी घेताना तुम्हाला मुख्य सेविकांकडे आगाऊ सूचनासुद्धा द्यावे लागणार आहेत. तर सुट्टीच्या काळात जरी काही अत्यंत महत्त्वाचे शासकीय कामं किंवा संरक्षण असतील तर तुम्हाला हजर राहावे लागू शकते. मात्र अशा कामासाठी तुम्हाला नंतर कंपेन्सरी लीव म्हणजेच अतिरिक्त रजासुद्धा घेता येणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, 1/5/2026 ते 15/5 म्हणजे 1 मे ते 15 मे या कालावधीत अंगणवाडी मदतनीस यांच्याकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे. व इथे 16/5/2026 ते 31/5/2026 या कालावधीत अंगणवाडी सेविका यांच्याकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे. वरील 1 व 2 प्रमाणे सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना 300 दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही, ही सुद्धा महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे. तर अंगणवाडी सेविकाताईंनो, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण जिल्ह्यानुसार जे तापमान आहे ते सुद्धा वाढत आहे. फक्त 15-15 दिवसाची सुट्टी परवडणारी आहेत का, नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की 300 दिवस आहार वाटप करणे अतिशय आवश्यक असल्याने कुठल्याही प्रकारची ते खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी सांगितलेली आहे. तर इथे तसेच सर्व अंगणवाडी सेविका यांनी दिनांक 15/5/2026 पर्यंत पोषण ट्रॅकरवरील सर्व नोंदणी अद्ययावत करण्याची दक्षता घ्यावी. बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी जे पर्यवेक्षिका यांनी सदर नोंदणी घेतल्या जातील यावर संनियंत्रण करावे, ही सुद्धा माहिती आलेली आहे. तर अंगणवाडी सेविकाताईंनो, तुम्हाला पूर्णपणे हे कामं पूर्ण करावीच लागणार आहे. पोषण ट्रॅकवरील सर्व नोंदी आहे ते करण्याची दक्षता तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. सुट्टी म्हणजे 1/5/2026 ते 15/5/2026. आता अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका ते यांच्यामध्ये ॲडजस्ट करून तुम्ही एकमेकांची सुट्टीसुद्धा अदलाबदल करू शकणार आहात. तर आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजे मानधन. तुमच्या
मानधनाबाबत तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं. जे काही जनगणना असतील किंवा जे काही इतर निवडणुकीचे काम असतील ते सुद्धा अंगणवाडी सेविकाताई, अंगणवाडी मदतनीस यांना दिलं जातं. त्याबद्दल मानधन वाढ झाली पाहिजे का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आनंदाची बातमी म्हणजे उन्हाळी सुट्टी हे पेड लीव असणार आहे, म्हणजेच सुट्टीचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळतात. परंतु जे जनगणनाचे काम आता सुरू झालेले आहेत त्या संदर्भात जे तुम्हाला भत्ता मिळायला पाहिजे आहे ते सुद्धा वेळेवर मिळत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकाताईंमध्ये इथे नाराजी दिसत आहेत. तर इथे मानधनवाढबाबत अर्थसंकल्पित जाहीर झालेला मानधनवाढ आणि प्रलंबित हप्ते येत्या काही दिवसात थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला पोषण ट्रॅकरवरील सर्व कामे पूर्ण असल्याची तुम्हाला खात्रीसुद्धा करून घ्यायची आहेत. तरी ते सुट्टी असली तरी सुद्धा बालकांना दिला जाणारा कोरडा आहार म्हणजेच THR किंवा इतर महत्त्वाच्या नोंदी कशा सांभाळाव्या याबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर 300 दिवस आहार वाटप तुम्हाला करणे आवश्यक आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे ते खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यामुळे हे सर्व कामे तुम्हाला आधीच करावे लागणार आहे. बरं, प्रत्येक अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांची तक्रार आहे की सुट्टीच्या दिवसात मुलं येत नाहीत किंवा आहार घेण्यासाठी सुद्धा कोणी पालक फिरकत नाही. त्याच्यामुळे नक्कीच इथे हे गॅप पाडून जेव्हा शाळा सुरू होईल त्यानंतर इथे आहाराबद्दल, THR बद्दल असू द्या, FRS बद्दल असू द्या, हे विशिष्ट काय करायला पाहिजे आहे तिथे तुम्हाला एक जबाबदारी देऊन तिथे निर्णय घेतला पाहिजे आहे. तर महत्त्वाची नोंदी कशा सांभाळ त्याबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर अंगणवाडी सेविका 15/5 म्हणजे 15 मे 2026 पर्यंत पोषण ट्रॅकरवरील सर्व कामे तुम्हाला करावीत लागणार आहेत. त्यामुळे भगिनींनो, आता हा नवीन जे परिपत्रक शासन निर्णय आलेला आहे थोडक्यात तुम्हाला आढावा घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुमचं मत काय असणार आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आता जनगणना आहे ते तुम्हाला करावं लागत आहे का नाही, किंवा जे आता मतदानासंदर्भात, निवडणुकीसंदर्भात कामे दिले जात आहे, नोंदणी प्रक्रिया संदर्भात, या संदर्भात सुद्धा अंगणवाडी सेविकांना कामे दिले जात आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगायचं आहे. कारण जे अंगणवाडी सेविकाताई आहेत, मदतनीस ताई, ते मनापासून काम करतात. त्याबद्दल त्यांना सॅलरी असू द्या किंवा जे काही वेतन दिलं जातं ते पुरते का, किंवा जे या महागाईच्या काळात तुम्हाला अंगणवाडी सेविकाताईंनो प्रत्येक गावात जाऊन सर्व मतदार आहे त्यांना प्रत्येकाची भेट घेऊन तुम्हाला काम करावं लागत आहे. BLO असू द्या, ते पूर्णपणे तुम्हाला नोंदणी करून. तर लक्षात घ्या अंगणवाडी सेविकाताईंनो, जे तुम्हाला वेतन दिलं जातं किंवा जे काही सॅलरी दिली जाते यामध्ये जे काही सरकार काम पूर्णपणे करून घेत आहे, तुम्हाला त्याचा फायदा होतो का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करून सांगा, तुम्ही कुठे काम करता, तुमच्या मानधनाबाबत काय विचार आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी योजनात्राला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर सेविका भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच शेअर करा. धन्यवाद. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करून, शेअर करून सांगायचं आहे आपल्याला. या संदर्भात काहीही अडचण असू द्या तुमचे कमेंटद्वारे प्रतिक्रिया कळवा. त्यामुळे आम्हाला नक्कीच कळेल की अंगणवाडी सेविकांचे जे काही मानधन असो, सुट्टी संदर्भात असो, काही विचार आहेत व त्यामध्ये काही बदल करायचे आहेत. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला व पेजला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.